टायमिंगला असं होतं की मला ऑडिशन द्यायला जायचं आहे. एकच शब्द टाकला पप्पाला. पप्पा पहिल्यांदा म्हटले, "नाही जायचं." म्हणजे आमच्या घरातून कुणीच नाही आहे. मी पहिलीच आहे मुलगी. म्हणजे घरात चुलत्या त्यांच्या मुलांचे तर नाहीच नाही. मग फक्त माझे जे आहे ना, फक्त मीच आहे आमच्या घरातून. YouTubeवरती म्हणा, Instaवरती म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती मीच आहे. माझ्या घरातली पहिली मुलगी किंवा मुलगा जरी म्हटलं ना, तरी मुलगासुद्धा नाही आहे आमच्या घरातला कोणी. तर अशी मी पप्पाला म्हटलं की मला ऑडिशन द्यायचं आहे. त्यावेळेस पप्पा म्हटले की नाही. मग पुन्हा 2-3 दिवसानंतर त्यांना काय वाटलं की काय नाही की जा म्हणले तुला ऑडिशनला जायचं ना, तर जा म्हटलं. मग पुन्हा मला पप्पांनी पैसे वगैरे आणून दिले. त्या टायमिंगला फक्त मला ₹1000 दिलेले पप्पांनी आणि मग पुन्हा मी नांदेडला जाऊन ऑडिशन वगैरे दिले. पुढे त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं. रोल छोटासाच होता, मोठा काय नव्हता माझा रोल, पण कॉमेडी रोल होता आणि मग पुन्हा ते माझं शूट वगैरे कंप्लीट झालं. पुन्हा त्यांच्या काही पैशाच्या वगैरे अडचणी होत्या, त्यामुळे ते बंद पडली आणि पुन्हा त्याच्यानंतरनं TikTok वगैरे सुरू झालं. मग पुन्हा त्यानंतरनं देवा सरांची आमची ओळख झाली. म्हणजे तुम्ही सर्वजण ओळखतच असाल नाम्या म्हणून, बकुळीचा नाम्या वगैरे जे म्हणतात ना तुम्ही सर्वजण, त्या नाम्याची आणि माझी ओळख झाली आणि मग पुन्हा त्यानंतरनं तिथून पुढे आम्ही जे TikTokचे वगैरे व्हिडिओ आहेत ते करायला सुरुवात केली आणि त्यावेळेसपासून मी सरांसोबत आहेत आणि सरांनीही माझी साथ सोडलेली नाही आणि त्यांच्यासोबत आज मी आहे ना, त्यांच्यामुळेच आहे.